नमस्कार. आज मी केलेली आहे चकलीची भाजणी. हे जे तांदूळ होते काल मी धुवून, पुसून, सुकून ठेवलेले होते. ते म्हटलं आज सकाळी आपण भाजून घेऊया. तर तांदूळ व्यवस्थित भाजून झालेले. नंतर मग ह्यामध्ये आपले जाडे पोहे असतात ना, ते भाजून घेतले. ते व्यवस्थित भाजून झाल्यावर तांदूळ जे आहेत आपल्याला भाजताना जेव्हा भाजून झाल्यावर ते तुटतात असे मग समजायचं आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. तर मग ते झालं की मग मी पोहा भाजून घेतलेला आहे. पोहा बघा व्यवस्थित तुटून झाला आहे. नंतर मग मी ही चण्याची डाळ, ती पण आपल्याला असं भाजल्यावर असं थोडीच वास आला पाहिजे चणा डाळीचा, म्हणजे व्यवस्थित भाजल्यासारखी. ते झालं का नंतर मी टाकलेली ह्याच्यात मूग डाळ. मूग डाळ पण थोडीशी ब्राऊन होईपर्यंत, चॉकलेट रंगाची होईपर्यंत भाजून घेतलेली आहे. हे बघा, म्हणजे गोल्डन कलरचं सोनेरी रंगाचं होईपर्यंत. ही आहे उडद डाळ, ती पण थोडी. सगळे एकच मापाचं घेतलेलं आहे मी. हा जो मग ग्लास होता तो माझ्या मापाचा होता. आणि हे साबुदाणे थोडेसे टाकलेले आणि मग धणे. आणि ह्याच्यात आहे ना जिरा मेथी पण टाकायचा, तर कसं अजून व्यवस्थित वास येतो. आणि ओवा पण टाकलेला आहे. आणि जिरा मेथी माझ्याकडे नव्हती म्हणून, पण माझ्याकडे पावडर होती, ती मी नंतर टाकणार आहे. धन्यवाद.